कुबेर ग्रुप प्रेजेंट जय हनुमान क्रिकेट क्लब मामंडोंगी ऑर्गेनाइज स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी संस्करण 15वां। और इस 15वें संस्करण में गेंदबाजी की बागडोर को संभालने के लिए आ चुके हैं तरगर की तरफ से अतिश कोड़ी। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये गेंद की थी मिड ऑन को चीरती हुई गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन, इरादा पक्का तो दे धक्का, क्या ये 4 करेंगे बेड़ा पार? डीजे टीम रॉयल उल्वे की अतिश कोड़ी के खिलाफ तरघर के ये गेंदबाज जिन्होंने पहली गेंद पर मिडॉन को चीरती हुई बाउंड्री आई, उसके बाद एक डॉट गेंद आई, उसके बाद पुल किया शॉर्टम पुल जो सक्सेसफुल रहा। फाइनल एक बाउंड्री के बाहर वहां पर 4 मिले, 3 गेंदों में 8 रन। और यह ऊंचा खिला है, गेंद हवा में, क्या छूने की संभावना? क्या ये छक्का? अंपायर का इशारा, इट्स सिक्सर। देखिए छक्का चाहे लंबा हो या बाउंड्री पार हो, रन मिलते 6 ही है। ठोक दीजिए। रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं होती। एक दिन ऐसा काम करो कि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। जीता जागता उदाहरण छत्रपति शिवाजी महाराज 1630-1680, 50 साल की आयु, लेकिन किया निर्माण स्वराज्य, किया ऐसा काम कि 400 सालों बाद भी लिया जाता है जिनका अदब से नाम। और इस बल्लेबाज का नाम तो इस टूर्नामेंट की सुर्खियों में लिखा जाएगा, क्योंकि पहली गेंद बाउंड्री, दूसरी डॉट, तीसरी गेंद बाउंड्री और उसके बाद 2 बिग सिक्सर, एक मिड विकेट बाउंड्री के बाहर तो एक लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। कुल मिलाकर टोटल बना है 20 रन। 20 रन पहला ओवर। अतिश कोड़ी कप्तान ने उनके भरोसे फैसला लिया था, भाई हम गेंदबाजी करेंगे, लेकिन तू क्या कर रहा है? सोच रहे हैं कप्तान अतिश कोड़ी, जिनके ऊपर मार पड़ रही है। तारीफ काबिल बल्लेबाजी हो रही है ओम खारकर की। रॉयल उल्वे की तरफ से सीधे बल्ले से इस गेंद को खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त। इस ओवर में 2 डॉट गेंदें आई, 4 स्कोरिंग शॉट आए, जहां पर 2 बाउंड्रीज आई और एक आया फाइनल एक बाउंड्री के बाहर, एक आया मिड ऑन को चीरती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, एक छक्का आया मिड विकेट बाउंड्री के बाहर, तो एक छक्का आया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। कुल मिला के 4 स्कोरिंग शॉट, 20 रन बगैर नुकसान। ये 6 की 6 गेंदें खेली ओम खारकर ने स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी संस्करण 15 में। आज की रात है चौथी रात, तो यकीन मानिए एक अच्छा टोटल की तरफ ये जा रही है। हमने देखा 28 गेंदों में 96 रनों का पीछा किया वागीलवाड़ा के सूरज पाटिल ने। 1,30,000 रुपए का इनाम भी मिला है, उनकी रील भी काफी फेमस हुई। यकीन मानिए टेनिस क्रिकेट आजकल ग्लोबल हो चुका है। टेनिस क्रिकेट में ISPL जैसी टूर्नामेंट्स हो रही है, जहां पर खिलाड़ियों को माला माल। अगर यहां पर आप अच्छा करोगे तो ISPL की किसी फ्रेंचाइजी के नजर आपके ऊपर पड़ सकती है, RPL की किसी फ्रेंचाइजीज की नजर आपके ऊपर पड़ सकती है, क्योंकि ये जो टूर्नामेंट है 15 साल से निरंतर चलती आ रही है। और 15 साल अगर एक टूर्नामेंट चले और वहां पर कोई खिलाड़ी खेले और जीते, और ये मैदान जहां पर तरगर या उल्वे के कप्तान दोनों में से एक ने कहा यहां पर हर कोई खेलना चाहता है रोशन, और खेलना नहीं बल्कि अच्छा खेलना चाहता है, ताकि
इस मैदान का जो रुतबा है उस खिलाड़ी का रुतबा भी वही बना रहे। चलिए 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर पूरे करने हैं। नए गेंदबाज राहुल म्हात्रे, फुल टॉस किया था, दोनों ही दाएं हाथ के बल्लेबाज हैं। चंदन मड़वी जिन्होंने सिंगल हासिल किया, खाता खोला अपना, लेकिन 20 के लिए योगदान पर खेल रहे हैं ओम खारकर। रॉयल उल्वे के लिए एक जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, यकीन मानिए। 4 स्कोरिंग शॉट इन्होंने पहले बैलेंट्री पावर प्ले के ओवर में लगाई है। बैलेंट्री पावर प्ले का दूसरा ओवर जहां पर 3 खिलाड़ी 30 दायरे के बाहर। ये ऊंचा खेला है लेकिन गेंद हवा में लटक चुके हैं यहां पर, लेकिन वो जो कोशिश करनी चाहिए थी कैच लेने की वो कोशिश नहीं की, बल्कि बाउंड्रीज को बचाने की कोशिश की गई। ऐसा नहीं है, एक खिलाड़ी अगर 20 पे खेल रहा है तो भले ही बाउंड्री क्यों ना चली जाए लेकिन उसका कैच लेने की कोशिश करनी चाहिए, ताकि उनको आउट करने के बाद एकदम से आप मैच के अंदर आ सकते हो। ये सोच होनी चाहिए। आपकी सोच आपको बड़ा या छोटा बनाती है। 2 रन आ चुके हैं और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 23, नो लॉस। ये शायद दोबारा बल्ले पर आई है, ऐसा लग रहा है मुझे। क्रॉस द बैटेड शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन अंपायर आखिरी क्षणों में कहा कि बल्ले से आई है गेंद अंपायर ने, और इस 1 रन के बदौलत टीम का टोटल आ चुका है 24 रन। 1.3 का खेल यहां पे समाप्त हो चुका है। 5 ओवर का ये मैच है। एक जबरदस्त प्रतियोगिता ऑर्गेनाइज की जा चुकी है। कुबेर ग्रुप प्रेजेंट और हनुमान क्रिकेट क्लब बामनडोंगरी ऑर्गेनाइज संस्करण 15वां स्वर्गीय गोपाल शेट नाइक स्मृति ट्रॉफी। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। चौथी गेंद डॉट आ चुकी है। राहुल म्हात्रे, चंदन ने इस गेंद को क्रॉस बैटेड शॉट से खेला है, लेकिन यह पहले विकेट का पतन। तरगर को मिली पहली सफलता। जो ब्रेक थ्रू की जरूरत थी तरगर टीम को उसे दिया राहुल म्हात्रे ने, और आउट होने वाले खिलाड़ी थे चंदन मड़वी। ठोक दीजिए। आज की रात का पहला और उसके बाद डीप बॉल के मैचेस शुरू होंगे। गेंदबाज राहुल म्हात्रे जिन्होंने अच्छी गेंदबाजी की, अब तक 5 गेंदों में 4 ही रन दिए हैं। ये वापसी वाला ओवर है, क्योंकि पहले ओवर में अगर 20 जा चुके हैं, औसत 20 की है अपोजिशन टीम की, तो दूसरा ओवर अच्छा आना जरूरी था और वो काम किया अपने कप्तान के लिए राहुल म्हात्रे ने। मैच 4 रन वाला ओवर, और ये जो औसत था 20 का पहले ओवर में, वो एकदम से नीचे आया। 12 के औसत से अब 24 रन बनाए जा चुके हैं। डीजे, टीम मीटिंग नहीं करनी है भाई, आपको 20 मिनट के अंदर 4 ओवर खत्म करने हैं, ये सोचना भी होगा आपको। 3 ओवर के बाद मीटिंग। ड्रिंक्स ब्रेक में आप मीटिंग कर सकते हो, एक स्ट्रैटेजी बना सकते हो। आईपीएल में हमने देखा स्ट्रैटेजिक टाइम आउट, यहां पे 3 ओवर के बाद जो ड्रिंक्स ब्रेक होगा वहां पे आपको वो स्ट्रैटेजी बनाने का मौका मिलेगा। उनके नजर नहीं आ रहे मेरे दोस्त। हाँ, शायद आज उनकी ड्रेसिंग सेंस काफी अच्छी होगी, ऐसा लग रहा है मुझे। लेकिन एक जबरदस्त क्रिकेटिंग माहौल बनाया जा चुका है स्वर्गीय गोपाल शेट नाइक स्मृति ट्रॉफी संस्करण 15वें में। यकीन मानिए रोशन सर हमारे साथ है, और दोनों कमेंटेटर्स की आज की आवाज है जो कई दूर तक पहुंच सकती है।
कई दूर तक पहुंच सकती है, क्योंकि दोनों की आवाज़ में मिठास भी है और आवाज़ में जो ये चाहिए, क्या बोलते हैं वो, जिस तरह डीजे बजता है डंका, उसी तरह आवाज़ में डंका भी है, एक जोरदार आवाज़। टीम का टोटल 24 रन 12 के औसत। ओवर नंबर तीसरा लेकर आए हैं स्मिथ पारगावकर। तो स्मिथ पारगावकर को लेकर आए हैं, इसका मतलब ये है तरगर की तरफ से मेरे ख्याल से 2 ओवर का जो स्पेल है वो शायद राहुल मात्रे कर सकते हैं। ये मेरा 25 साल क्रिकेट कमेंट्री करियर का तजुर्बा है, क्योंकि जिस तरह से एक नए गेंदबाज को लेकर आए, वरना अनुमान क्या होता है कि आतिश कोहली नंबर तीसरा करने के लिए आते शायद, लेकिन ये डॉट गेंद आई है और यहां से रॉयल उल्वे टीम जो एक अच्छी पोजीशन में नजर आई थी, लेकिन ये जो ओम खारकर है क्रीज पर मौजूद है, वो इस पोजीशन को बरकरार रख सकते हैं, लेकिन स्ट्राइकर एंड पर ओम खारकर स्ट्राइकर एंड पर है। 2 लगातार डॉट गेंदें जा चुकी है, 24 में रुकी हुई गाड़ी है। 14 गेंदें इस सत्र की समाप्त हो चुकी है। एक बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है नंबर 2 और नंबर 3 के ओवर में, जहां पर हमने देखा अब तक 9 गेंदें गिरी है और इन 9 गेंदों में तरघर टीम ने वापसी की है, महज 5 रन दिए हैं, महज 5 रन। पिछली 9 गेंदों का एनालिसिस अगर हम देखें, जहां पर 6 गेंदें राहुल मात्रे की जिन्होंने रन दिए महज 4, और 3 गेंदें डाली स्मिथ पारगावकर ने, जहां पर 1 ही रन दिया। पहला ओवर काफी महंगा साबित हुआ, 20 रन 10 गेंदों में ये आ चुके, क्योंकि पहले ओवर की आखिरी गेंद भी डॉट थी, लेकिन ये क्रॉस बैटेड शॉट खेला है मिड विकेट बाउंड्री के बाहर। गितेश मडवी के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6। हॅलो, यानंतरचा होणारा सामना 2 टीम डी पोल मधला पहिला सामना असेल खेरणे विपक्ष MMB स्पोर्ट्स धाकटी जुई। दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिला ऑफिशियल कॉल असेल। पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल। धन्यवाद। निश्चित रूप से रोशन सर ये फुल टॉस किया और इसका फायदा मिला है। शॉर्ट फाइन लेग को चीरती हुई गेंद जा रही है, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। मैंने पिछली 10 गेंदों का जिक्र किया, लेकिन 11वीं और 12वीं जो गेंद थी वो जानलेवा साबित हुई तरगर के लिए। वहां पे 2 स्कोरिंग शॉट आए मिड विकेट बाउंड्री के बाहर। गितेश मडवी ने एक बेहतरीन छक्का लगाया और फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। अगर स्कोरिंग का वैगन व्हील रहता ना उमेश भोईर सर, तो ये जो रन बने हैं टीम के टोटल 35 रन, इसमें 30 से ज्यादा रन आपको ऑन साइड पर बनते हुए नजर आएंगे वैगन व्हील अगर देखा जाए तो। और टेनिस क्रिकेट एक ऐसी वेबसाइट है जो आगे जाके ये वैगन व्हील भी लेकर आ सकती है, कुछ कहा नहीं जा सकता। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, फिर से एक बार स्क्वायर लेग का जो खाली एरिया था उसे भाप लिया। शॉर्ट स्क्वायर लेग को जैसे गेंद ने चीरा, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, स्वीप के जरिए एक और 4। बहुत ही बढ़िया पोजीशन में टीम थी। 20 रन पहले ओवर में, उसके बाद 4 आए, फिर आए 24। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। ड्रिंक्स अब मैदान के अंदर जाएगा। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद अगर एनालिसिस अगर हम देखें स्कोर कार्ड की, तो टोटल बना है 39, यानी कि जहां पर 24 रन आए थे 2 ओवर में। रुपेश राहुल मात्रे ने एक अच्छा ओवर किया था 4 रन वाला। उसके बाद स्मिथ पारगावकर जिन्होंने पहली 3 गेंदें इस तरह से डाली जहां पर सिंगल ही दिया, लेकिन फिर जो मध्यक्रम में आए बल्लेबाज गितेश मडवी, उन्होंने ताबड़तोड़ स्कोरिंग शॉट लगाए। पिछली 3 गेंदों के ऊपर स्कोरिंग शॉट आए। ओवर की 4थी गेंद पर छक्का आया जो मिड विकेट बाउंड्री के बाहर था। ओवर की 5वीं गेंद पर जो बाउंड्री आई थी वो फाइन लेग पर थी, और 6ठी गेंद पर जो बाउंड्री आई थी स्वीप शॉट के जरिए स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। तो कुल मिला के इस ओवर में आए 15 रन, टोटल बना 39। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है 39। बघा, यानंतरचा होणारा पहिला सामना खेरणे विपक्ष धाकटी जुई। दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला वेळेवरती या ठिकाणी यावं लागेल, आणि जर का दोन्ही संघनायक मधल्या सत्रानंतर टॉससाठी रिपोर्टिंग झाले नाही आहेत तर मात्र सामना कमी षटकांचा होईल, 4 षटकांचा होईल। आणि जर का एखादा संघनायक उपस्थित राहिला आणि प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आला नसेल तर मात्र उपस्थित असलेल्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल। बिल्कुल सही कहा, क्योंकि रूल्स एंड रेगुलेशन के लिए पिछले 15 सालों से जानी जाती है। संस्करण 15वां आई है स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी।
तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 13 की औसत से 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। चौथा ओवर लेकर आए हैं राहुल म्हात्रे, जिन्होंने अपने स्पेल का पहला ओवर जब किया था, जब टीम संकट में थी, 20 रन आए थे पहले ओवर में और वहां से उन्होंने एक 4 रन वाला ओवर किया था। अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर। राहुल सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद थोड़ी देर हवा में और आते ही उन्होंने विकेट निकाला। आउट होने वाले खिलाड़ी ओम खारकर, बैक टू द डगआउट। ये विकेट नंबर दूसरा। मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर सीधे बल्ले से इस गेंद को खेला। अब बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी। आउटफील्ड काफी तेज है। शॉर्ट फाइन लेग को चीरा, लेकिन अंतिम समय में अच्छी फील्डिंग हुई। 2 रन तो लिए जा चुके हैं। तीसरा रन लेने की कोशिश और कामयाबी। 3 रन लिए जा चुके हैं। बल्लेबाज जो नंबर 4 की पोजीशन पर गए थे, आकाश मड़वी, 42 पे आता हुआ टोटल। अब स्ट्राइकर एंड पर होंगे गीतेश मड़वी, जिन्होंने काफी अच्छी आक्रामक इनिंग खेली है। पिछली 3 गेंदों में उन्होंने जो स्कोरिंग शॉट लगाए, पिछले ओवर के आखिरी 3 गेंदों में 14 रन हासिल किए थे। मिड विकेट बाउंड्री के बाहर छक्का, फाइन लेग बाउंड्री के बाहर बाउंड्री, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर बाउंड्री उन्होंने लगाई थी। मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में, कैच होने की संभावना। अगर ये फील्डर कैच के नीचे आ चुका था तो कैच लेना चाहिए। आप बड़े प्लेटफॉर्म पर खेल रहे हो, आपको आपके गांव ने मौका दिया है, आपकी टीम ने मौका दिया है। गांव के कई खिलाड़ी होने के बावजूद भी आपको प्लेइंग 11 में जगह दी है। अगर गेंद के नीचे आए तो गेंद को पकड़ना जरूरी होता है। कैच के नीचे आए तो सोचिए 1983 में अगर वो उल्टा जाके कपिल देव निखन साहब ने वो कैच ना पकड़ा होता वीव रिचर्ड का, तो भारत में क्रिकेट की लहर नहीं आती। वहां पर कई बच्चों का नाम उस जमाने में कपिल रखा था। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी। आपकी पोजीशन देखिए, आप तीसरे स्टंप पे थे। आपने जरूर दिखाया कि मैं इस गेंद के रीचेबल था या नॉट रीचेबल। डॉट गेंद आई, रुपेश वहां सचमुच बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 5 ही रन दिए उन्होंने अब तक इन 4 गेंदों में। 44 रन 2 विकेटों के नुकसान पर 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी हैं। आखिरी 2 गेंदें शेष है, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है रुपेश म्हात्रे की। लेकिन यह गलत क्रिकेट। राहुल जो गेंदबाज है, काफी बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने, लेकिन एक ही रन यहां पे मिला। डायरेक्ट हिट करने की उन्होंने कोशिश की थी। बैकअप का होना जरूरी है, वरना इस बार तो नुकसान नहीं हुआ राहुल का। लेकिन यकीन मानिए, अगर बैकअप ना हो तो थ्रो करने में आपका निशाना सटीक हो तो ही डेयरिंग करनी चाहिए मेरे ख्याल से। बैकफुट में जाके इस गेंद को खेला, प्रफुल्ल ठाकुर की यादों को ताजा किया। डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, ये 4 रन। जीवनाचं योगदान दिबा पाटलानी, जीवनाचं योगदान दिबा पाटलानी।
संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये पुढच्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद. हाँ निश्चित रूप से, लेकिन यहाँ पर देखिए जो समय की मांग हमने की थी 20 मिनट के अंदर 4 ओवर खत्म होने चाहिए, 19 मिनट में ये 4 ओवर खत्म हो चुके हैं. तरगर टीम एक अच्छे रूल के तहत अपनी बॉलिंग कर रही है, डिसिप्लिन के तहत. भले ही अपोजिशन ने रन बनाए हो, 49 रन 4 ओवर की समाप्ति के बाद तकरीबन प्रति ओवर 12.25 के औसत से 49 रन आ चुके हैं. तो यकीन मानिए यहाँ से 11 रन भी अगर हम पकड़ते हैं, 10-11 रन आने चाहिए. स्लॉग ओवर है ये, मारधाड़ वाला ओवर है, तो 60 बनेगा और 12 के औसत. ये मेरे ख्याल से चेसिंग में एक दबाव बढ़ा सकती है तरगर टीम के ऊपर. रॉयल उल्वे की तरफ से अगर 10-12 रन इस आखिरी ओवर में आते हैं, टोटल ये 60 तक पहुंचता है, तो सम्मानजनक स्थिति में तो है ये टीम, क्योंकि 49 5 ओवर के लिए भी बहुत ज़्यादा होते हैं अगर आपके पास गेंदबाजी अच्छी है तो. लेकिन ये जो 5वां ओवर है ये प्लस पॉइंट है रॉयल उल्वे के लिए. यहाँ पे अगर 10-12 रन आते हैं तो 60 के ऊपर या 60 के करीब, और 60 के करीब या 60 के ऊपर मैं मानता हूँ केवी काका मैदान के ऊपर ये अच्छा टोटल है 5 ओवर के मैच के लिए. हालांकि आजकल कुछ कहा नहीं जा सकता. 110 रन की साझेदारी हमने देखी रोशन कसरखंड क्रिकेट रजनी में, कुछ कहा नहीं जा सकता. 28 गेंदों में 96 रनों का पीछा हमने देखा अंगद पाटिल की इनामपुरी की क्रिकेट रजनी में. क्रिकेट में एवरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. यकीन मानिए एवरीथिंग इज पॉसिबल. ओ माय गॉड, चलिए आपको अगर दवा की ज़रूरत है तो ऑर्गेनाइजर्स हमारे रेडी है, वो जानते हैं कि स्प्रे लेके जाइए. दोनों अंपायर्स भी काफ़ी अच्छा काम कर रहे हैं, लोखंडे साहब और सागर मोरे. यकीन मानिए दोनों अंपायर्स काफ़ी अच्छा काम कर रहे हैं. जय पवार का पैनल आजकल काफ़ी सुर्खियों में नज़र आ रहा है. मैं सुधागढ़ में था पिछले 4 दिनों से, एक टूर्नामेंट कर रहा था डे की, जहां पर रायगढ़ के रॉस टेलर प्रवीण घरोत को मैन ऑफ द सीरीज मिली. उस टूर्नामेंट में भी मैंने जय पवार पैनल के अंपायर्स देखे थे, तो काफ़ी अच्छी अंपायरिंग हो रही है जय पवार पैनल की. पूरे रायगढ़, पूरे ठाणे, पूरे मुंबई, पूरे महाराष्ट्र में भागती हुई बनाम खेलने. मैं दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है, आपकी प्लेइंग लिस्ट के लिए आपको आना है, क्योंकि सिस्टम है यहाँ पर. एक बड़ी टूर्नामेंट है, समय के साथ चलना होगा आपको. दोनों ही लेट आए तो समझिए क्रॉसिंग होने के बाद, मैच खत्म होने के बाद अगर देरी होती है तो ओवर में कटौती की जाएगी. रूल्स एंड रेगुलेशंस के लिए जानी जाती है कुबेर ग्रुप पैसेंट हनुमान क्रिकेट क्लब मामन डोंगरी ऑर्गेनाइज ये स्वर्गीय गोपाल शेठ नाइक सुमति ट्रॉफी पिछले 14 साल से, और ये संस्करण 15वां है, 15वां संस्करण. देखिए स्थानीय टीमें खेल रही है दोनों ही, तरगर बनाम रॉयल उल्वे. स्थानीय टीम के सपोर्ट में लोग यकीन मानिए बहुत ज़्यादा मात्रा में आ चुके हैं. धीरे धीरे क्राउड यहाँ पर बढ़ता हुआ नजर आएगा, क्योंकि आज कई ताकतवर टीमें खेलने वाली है. उरण और पनवेल तहसील की 2 टीमें शुरुआती दौर में आज डी पोल में खेलती हुई नजर आएगी. पहला मैच आज की रात का डी पोल के हिसाब से ए पोल का मैच है, ये पोल एफ का ये मैच, जहां पर एक अच्छी पोजीशन में आ चुकी है 49 पे 2 रॉयल उल्वे. राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए थे बल्लेबाज गीतेश मड़वी. डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ, टोटल वहीं पे 49. मैंने कहा था आखिरी ओवर में 10 या 12 ज्यादा आएंगे तो बोनस ही होगा, लेकिन 60 के करीब ये टोटल जाना चाहिए. वहीं कप्तान तरगर के कप्तान और बॉलर की सोच क्या होगी कि इन्हें किस तरह से हम 50-55 तक रोका जाए इनको. लेकिन इस तरह की गेंदबाजी होगी तो ये 60 से भी ऊपर जा सकते हैं, क्योंकि काफी खराब गेंद थी. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, स्लोअर वन शॉर्ट ऑफ लेन, जहां पर न्योता होता है टेनिस बॉल क्रिकेट में बल्लेबाज के लिए. आओ मारो, ठोक दीजिए. हितेश मड़वी के बल्ले से ये खूबसूरत छक्का निकलता हुआ फाइन लेग बाउंड्री के बाहर.
काफ़ी अच्छी इनिंग खेल रहे हैं वो, 23 के निजी योगदान पर खेल रहे हैं। tenniscricket.in के जरिए हम देख रहे हैं काफ़ी क्लैरिटी के साथ सीधा प्रसारण किया जा रहा है इस श्रृंखला का, इस क्रिकेट टूर्नामेंट का। और ये फिर से एक बार नंबर आते हुए 4, 2 गेंदों में 10 रन, 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। डीजे महाराज तुम्ही अज्ञातवासात जा, त्याच वेळी जिजाऊ उद्गारल्या, शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावलं तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये. आणि म्हणूनच आपण म्हणतो धन्य ते शिवबा, धन्य ती जिजाऊ माता. इथे मात्र एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तो एक आंख मिचौली कर एक रन लेने की कोशिश की गई थी. तीसरे अंपायर की तरफ मांग की जा रही है, रन आउट है कि नहीं या रन पूरा हो चुका है कि नहीं. तो tenniscricket.in अब हमें बताएगी दूध का दूध, पानी का पानी. और हमारे अजीज दोस्त संजय ठाकुर जो इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर है, पिछले 15 सालों से ये देखिए क्लियर कट आउट नजर आ रहे हैं यहाँ पे, ओयूटी आउट. मनाने वाला स्वभाव साधा भोळा. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा धाकटी जुळी संघाचा ऑफिशियल आम्ही दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो, आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. तो आखिरी 2 गेंदें बची है. और यहाँ पे देखिए जैसे ही संजय ठाकुर इस मंच पर पधारे और उनकी परछाई, मैं कहता हूँ परछाई, हालांकि संजय ठाकुर की पर्सनालिटी वजनदार है, लेकिन कम वजन होने के बावजूद भी जिन्हें उनकी परछाई कहा जाता है, ओमकेश गोंधली, उनके पीछे 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 चले हुए नजर आ रहे हैं स्टेज के ऊपर. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 59 पे 3. आखिरी 2 गेंदें बची है. खैरने और धाकटी जुई, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. रोशन पाटिल हमारे साथ हैं जो आज टॉस बॉक्स संभालेंगे. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद थोड़ी देर हवा में थी. नए बल्लेबाज जो एक रन जरूर मिला. तरगर के 12 मैन कह रहे भाई क्या कर रहे हो आप, फील्डिंग अच्छी होना जरूरी है. एक ही गया है तो खुश है वो. और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 60 रन. देखिए मैंने 60 का आंकड़ा कहा था, 11 रन आने चाहिए आखिरी ओवर्स में. वो 11 रन तो आ चुके हैं क्योंकि 49 थे. एक गेंद अभी भी शेष है और इस एक गेंद पर अगर स्कोरिंग शॉट आता है तो मजा आएगा. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर इस सत्र की आखिरी गेंद है ये. और ये क्लीन बोल्ड, बॉलर ने बॉल डालते समय ही कहा था मैं बॉल उड़ाऊंगा. देखिए एक्शन रिप्ले में भी आपको आवाज ये सुनाई देगी. स्टंप का अगर कैमरा होता या वहां पे साउंड होती तो आपको जरूर ये बात सुनने का मौका मिलता. बॉल डालते समय ही बॉलर ने कहा था बोल्ड, और वो क्लीन बोल्ड आखिरी गेंद के ऊपर हमें नजर आया. ये आखिरी कॉल है. जुई और खैरणे, धाकटी जुई के कप्तान यहां पर आते हुए नजर आ रहे हैं. हॅलो. तर याच दरम्यान ओवळे गावचे युवा उद्योजक सन्मान्य धीरज म्हात्रे यांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. धीरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत आणि टॉस विन घोषित केलं. या ठिकाणी धाकटी जुई टीमच्या कॅप्टनला आलाय. चला दोन्ही कॅप्टन जर का वेळेवरती नसतील तर मात्र षटकांमध्ये कपात. आणि जर का एखादा कॅप्टन आला तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला टॉस गमवावा लागेल.
आणि आतापर्यंत धाकटी जुई संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल आहे टॉस बॉक्समध्ये आणि त्यामुळे टॉस विन मी घोषित करतोय धाकटी जुई टीमला. चला निर्णय लगेच सांगा. रोहन, निर्णय काय तुमचा असेल? फिल्डिंग. चला, टॉस विन आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. धन्यवाद. दादा बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस रायगड मध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस ठाण्यामध्ये. धन्यवाद डीजे. निश्चित रूप से संजय ठाकुर काफ़ी फेमस है इस टूर्नामेंट की वजह से. कुबेर ग्रुप प्रेजेंट और जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी ऑर्गेनाइज ये स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी संस्करण 15वां है और यहाँ पे अगले सत्र में माइक्रोफोन पर आएंगे मेरे साथी रायगढ़ की एक मराठी के सुपरस्टार कमेंटेटर रोशन पाटिल सर, जिनकी आने वाले दिनों में कर्नाटक विभाग प्रीमियर लीग आ रही है. उगवला तारा ती मेरहरा गरजा शिवाजीराव. या ठिकाणी आपण पाहता स्कूटियात ज्युपिटर TVS E20 ABC आणि DEF अशा खरतर 2 पोलमध्ये त्या ठिकाणी खेळाडूंना या स्कूटीज मिळतील. 15वं पर्व या स्पर्धेचं. संजय शेठ ठाकूर क्रिकेटला धर्म मानणार हे व्यक्तिमत्व. लवकरात लवकर बॅटर मैदानाकडे पाठवा. जास्त वेळ न घेता आपण सामना चालू करणार आहोत. केरणे संघ आपण उशिरा येतात त्यामुळे टॉस विन धाकटे जुई टीमला घोषित केलं आणि त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे खेरणे संघ जसा येईल खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसून आघाडीचे खेळाडू त्या ठिकाणी पाठवावे लागतील. डावाला सुरुवात होईल. आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकतो आमचे सिनियर समालोचक प्रवीणजी दुगाडे, पहाडी आवाज. आणि यानंतर मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाटवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांना घेऊन चलतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी सामना चालू आहे तरघर विपक्ष उल्वे. एकाच परिसरातील हाकेच्या अंतरावरती असणारी 2 गावं. आज मात्र केवी काका क्रीडांगण अतिशय प्रसिद्ध असे मैदान आहे आणि या प्रसिद्ध मैदानावरती सध्या आपण पाहतोय या ठिकाणी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती आणि त्याचबरोबर कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व, 15वं पर्व आणि ज्यावर आहे तमाम टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना गर्व अशी ही स्पर्धा संजय शेठ ठाकूर यांची आपण सध्या पाहत आहे. चला लवकरात लवकर आपण सामना चालू करा. जेव्हा पहिला चेंडू पडेल, पहिल्या इनिंगमध्ये पहिली 4 षटकं बरोबर 19 मिनिटांमध्ये समाप्त केली होती तरगर संघाने. त्यामुळे उल्वे संघाला विनंती राहील बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं त्या ठिकाणी फेकावी लागतील, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि खूप चांगलं काम या ठिकाणी आपण पाहता tenniscricket.in माध्यमातून सध्या होताना पाहत आहे. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि भरपूर व्ह्यूज तुम्हाला या सातत्याने स्पर्धेला मिळताना पाहायला मिळतील. जवळजवळ 21 लाख सबस्क्रायबर ज्या चॅनलने आजवर पूर्ण केले आणि चांगलं योगदान टेनिस क्रिकेट
ला दिशा, गती किंबहुना ग्लॅमर प्राप्त करून देणारी ही वाहिनी संतोषजी नाणेकर, गौरव सावंत आणि संपूर्ण त्यांची टीम, त्यांचं विशेष कौतुक. पहिल्या षटकासाठी उल्वे संघाचा गोलंदाज झाला. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती चंदन मडवी. चंदन मडवी जेव्हा फलंदाजीला आला होता तेव्हा फारसं त्याला चांगलं इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं पहिल्या सत्रामध्ये, परंतु यावेळेला फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याला मात्र चांगली जबाबदारी आपल्या टीमसाठी स्वीकारावी लागेल. समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी चंदन उल्वेकर आणि त्याच्या बरोबरीने आतिश कोळी. चंदन वर्सेस चंदन. पहिला बॉल राईट ऑफ द विकेट समोर टाकलाय. यावेळेला पूलचा प्रयत्न, हलकीशी कडा घेत असताना बॉल चालला शॉर्ट फाईन लेगला आणि पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का, फलंदाज बाद होतोय चंदन. खेळाडू विकेटवरती बाद होईल तेव्हा नवीन खेळाडू पण रेडी पोझिशनमध्ये राहा, जेणेकरून वेळ वाचेल आयोजकांचा. सूचना आम्ही सातत्याने देत राहू. शून्यावरती पहिला धक्का बसतो टीम तरगरला. 61 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला चंदन मडवीला. चंदनने बाद केलं चंदनला, असं समीकरण पाहिलं. चंदन ओलेकरला बाद केलं चंदन मडवीने. पहिल्या बॉलमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक. जय पवार सर यांचं देखील आगमन. JP पॅनल या स्पर्धेसाठी चांगलं काम करत असताना मॅच ऑफिशियल्स म्हणून त्यांची भूमिका तितकीच योग्य राहील, महत्त्वाची राहील या स्पर्धेमध्ये. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या ठिकाणी सौरव ओळेकर हा खेळाडू. सौरव ओळेकरला आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना पार्टनरशिप गरजेची राहील. सुरुवातीला जर का आक्रमक स्टार्ट मिळाला तर धावांचा पाठलाग होईल. आडव्या बॅटने खेळत असताना क्रॉस बॅटेड मिड विकेटकडे फटका आपण पाहिला. वाडी स्ट्रॉंगांच्या अगदी जवळ हा स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल मिळाली आणि पहिली सिंगल अकाउंट ओपन होता आपण पाहता. त्या ठिकाणी टीम तरगरचं खेळाडू आहेत त्या ठिकाणी सौरव ओळेकर. त्यांच्या बॅटमधून पहिली सिंगल पाहायला मिळाली. अकाउंट ओपन झालंय, टार्गेट मोठा आहे आणि त्यामुळे आता एक मोठी इनिंग एका फलंदाजाला खेळावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला आलेत आता पहिल्यांदा आतिश कोळी. अफाट गुणवत्ता आणि आक्रमकता ज्यांच्यामध्ये आहे असा खरं तर आतिश कोळी आता सध्या स्ट्रायकिंग एंडला आलाय. चंदन मडवी पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर प्रचंड वेगात टाकलाय, लाईन मिस केली. डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा इशारा, वाईड बॉल. पहिला आपण पाहिला लेंथ बॉल, त्याच्यावरती खेळाडू बाजाला. पुढचा शॉर्ट ऑफ लेन बॉल, त्याच्यावरती 1 रन मिळाली. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, तोही आपण पाहिला दिशाहीन, त्यामुळे 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होईल टीम तरगरच्या खात्यामध्ये. धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 1 गडी बाद 2 धावा. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाटा विकेट आहे, बॅटिंग पॅराडाईस विकेट ज्याला म्हणता येईल. फुलटॉस टाकलाय, फक्त फ्लिक केलाय. दिशा देत असताना डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगमध्ये चांगली फिल्डिंग गीतेशच्या माध्यमातून 2 धावा आल्या. गुड फिल्डिंग. तर बॅटरचा स्टान्स ओळखून मात्र रॉयल उल्वे संघाने पॉवर प्लेमध्ये 2 जे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात ते मात्र ऑलरेडी ऑन साईडला उभे ठेवलेले आहेत. वाडी स्ट्रॉंगरने त्याच्याबरोबर स्क्वेअर लेगमध्ये, त्यामुळे नक्कीच धावा त्या ठिकाणी रोखता येतील. कधी कधी बॅटरचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला ओळखावा लागतो, किंबहुना प्रतिस्पर्धी संघाचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला ओळखावा लागतो आणि सातत्याने हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. त्यामुळे वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट त्यांची माहिती आहे. कटचा प्रयत्न होता, लेट कट करायचं होतं, म्हणून भरपूर लेट खेळले. त्या ठिकाणी दिशा द्यायची होती. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा होता. आतिश कोळीचा वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक ज्याला म्हणता येईल ते करायचं होतं, म्हणून इथे मात्र चांगला बॉल टाकला चंदन मडवी या गोलंदाजाने. फास्ट अँड फ्युरियस ज्याला म्हणता येईल वेगात टाकलेला हा चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क नसल्या कारणाने डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव थोडासा आता टीम तरगरवरती पॉवर प्लेमध्ये. समोर टाकलाय पुन्हा एकदा, वन्स अगेन तोच प्रयत्न होता. बघा, हँड अँड नेक कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे या फटक्यासाठी, किंबहुना तुमचा फुटवर्क देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अगदीच अंगासमोरून पंच करायचं होतं. थोडेसे रूम बनवले असे, किंबहुना पायांच्या हालचाली आल्या असं तर कदाचित त्या ठिकाणी मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असं, पण इथे मात्र कोणत्याही प्रकारचे रन नाही आहे. चांगला बॉल टाकतोय लाईन टू लाईन उजव्या अशा बाहेर. सलगचा दुसरा डॉट बॉल. दबाव आतिश कोळीवरती वाढताना आपण पाहताय. पुढचा चेंडू त्याच धाटणीचा खेळायचा आहे. याही वेळेला डॉट बॉल. क्या बात आहे. पॉवर प्लेमध्ये चंदन मडवीने काय गोलंदाजी केली. वाईड लाईन कॉरिडॉर आतमध्ये थोडासा आणला बॉलला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्डवरती आल्या. 1 गडी बाद, फक्त 4.
वरती 4 धाबा आल्या. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 57 धाबांचं समीकरण. आस्किंग रन रेट आता प्रचंड वाढेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या. जिथे चांगला स्टार्ट मिळाला हवा होता टीम तरगरला, त्या ठिकाणी फक्त 4 आल्या. त्यामुळे दबाव थोडासा आता राहील. धाबांचा पाठलाग करत असणारा टीम तरगरवरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सध्या येतोय महेंद्र मडवी. महेंद्र मडवी सेकंड ओव्हरसाठी आले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं, ज्या ठिकाणी 4 आल्या. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाली. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली, त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला एक फिल्डर उभा ठेवला. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट एक्सा कव्हर, लॉंग ऑफ, मिड विकेट आणि त्याचबरोबर वाडिश लॉंग ऑनला एक फिल्डर लावलाय. महेंद्रचा पहिला बॉल राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर फिरून मारलाय. अफलातून टायमिंग होतं, जागा बनवली. पूल करत असताना लॉंग चेस आहे मिड विकेटला आणि बॉल निघाला स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, चौकार. वरती ओपन ग्राउंडला तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकू शकत नाहीये आणि त्याचा फायदा घेतला. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, त्याच्यावरती मात्र अक्रॉस लाईन पूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल गेला. 4 धाबा आल्या टीम तरगरला. मस्ट नेडेड 4. चांगला स्टार्ट या ओव्हरला मिळालाय. पुढचा बॉल लेंथ बॉल टाकला. या लेंथमध्ये बॉल टाकावा लागेल, मध्ये दिशा देखील योग्य असावी लागेल. थोडासा आपण पहिला अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईट बॉल. निर्धाव चेंडू नाहीये तरी ते एक्स्ट्रा रन खर्च करतोय. त्या ठिकाणी महेंद्र मडवी हा गोलंदाज. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 9 धाबा. 1.1 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. 9 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती. लेन बॉल आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल मात्र अगदी सिली मिड ऑफच्या दिशेने बॉल टप्पा पडत असताना पाहिलं. त्या ठिकाणी सिंगल घेतली. चिकी सिंगल, क्विक सिंगल ज्याला म्हणता येईल. एक सिंगल घेत असताना पहिलं दशक पूर्ण झालं टीम तरगरचं. 10 धाबा धाव फलकावरती. 61 धावांचा पाठलाग. अजूनही अर्धशतकाच्या वर धावा बनवायच्या. 51 धावांची गरज असेल येणाऱ्या 22 चेंडूमध्ये टीम तरगरला. तर एक मोठी भागीदारी. एका खेळाडूला मात्र स्ट्राईक रेट आता वाढवावा लागेल धावांचा पाठलाग करत असताना. मोठं टार्गेट. समोर टाकला बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. बॉल चला अलॉंग विथ कार्पेट मिड विकेटला. ज्या ठिकाणी फिल्डर आहेत चंदन, त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक. एकच धाव याही बॉलवरती मिळेल. पाय टाकलेला बॉल आपण पाहिला यॉर्कर लेनचा होता आणि इथे मात्र सिंगल येत असताना सिंगल डबलने फारसा दबाव पडणार नाही या टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वेवरती. आणि इथे मात्र आणखी एक सिंगल. 11 धाबा स्कोर कार्डमध्ये. अजूनही 50ची गरज आहे 21 चेंडूमध्ये. समोर टाकला लेंथ बॉल. यावेळेला चांगल्या टप्प्यावरती चेंडू. लाईन देखील अतिशय योग्य होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सबमरीन बॉल या ठिकाणी पाहिला महेंद्रच्या माध्यमातून. पहिल्या 4 मध्ये 7 धाबा खर्च केले. 61 धाबांचा पाठलाग. पहिल्या ओव्हरला 4. अजूनही पुढचे 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये. समोर टाकला फुल टॉस. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे चंदन. त्यांच्या हातामध्ये पॅरलल स्ट्रोक. झेल टिपला गेला. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का टीम तरगरला. लगेचच आपण जमा करा स्कोररकडे. लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती या. तळोजा MIDC परिसरामधील हा संघ आहे खेळणे आणि एका बाजूला उरण विभागातील धाकटी जुई संघ तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टार्गेट 61 आणि आतापर्यंत 11 धावा सध्या स्कोर कार्डवर टीम तरगरच्या माध्यमातून. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. एका बाजूला आपण कंपॅरिझन केलं मागच्या इनिंगमध्ये तर स्टार्ट चांगला मिळाला होता टीम उल्वेला आणि मधल्या काही षटकामध्ये पुन्हा एकदा तरगर संघाचा कमबॅक पाहिलं होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. त्या ठिकाणी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल म्हात्रे. तेज सरार फास्ट अँड फ्युरियस. वन्स अगेन अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन खर्च करतोय. विकेट आपण जर पाहिली थोडीशी लॉंग विकेट आहे. त्याचा फायदा सातत्याने फलंदाजांना होतो, पण यावेळेला चांगलं योगदान बॉलर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समोर टाकलाय. देख घुमा के उडवला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा. पॅरलल स्ट्रोक. षटकार.
संघाला मोमेंटम शिफ्ट करून देणारा राहुल मात्रेचा षटकार पाहिला स्क्वेअर लेगच्या बाहेर. बघा केरणे संघाचा एखादा सदस्य आला असेल तर त्यांनी आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. धाबा स्कोर कार्डवरती 18. या ठिकाणी आपण पाहता अजूनही 14.33च्या सरासरीने येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल 43. 18 चेंडू 43, 14.33. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला एक मोठा फटका घ्यावा लागेल. सिंगल डबलकडे लक्ष द्यावं लागेल. टार्गेट कितीही मोठा असू द्या, जर का तुम्ही ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढे गेले तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि हा प्रयत्न आता टीम तरगरला करावा लागेल. चंदन मडवी सेकंड स्पेलमध्ये आले. पॉवर प्लेमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवतात संघनायक. पहिल्या बॉलला विकेट त्याने काढला होता आणि त्याने फक्त 4 धावा पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या होत्या आणि इथे पुन्हा एकदा चंदन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकातील शेवटचे 3 डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहिले होते. समोर खेळाडू आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती आतिश कोळी संघर्ष करतो धावांसाठी. दबाव त्याच्यावरती आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळले. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. मिस टायमिंग फटका आकाश हातामध्ये झेल. खेळाडू बाद झाला मैदानामध्ये. आतिश कोळी बॅक टू द डगआउट. तुझी हवस मी पुरवीन, तुला बोटीन मी फिरवीन, तुला फिरवीन बंदरी नवा नवा, तुला फिरवीन बंदरी नवा नवा. च्या वर चढला बॉल स्टिकर एंडला आणि त्या ठिकाणी मिस टायमिंग फटका. लॉंग ऑनला झेल टिपत असताना आतिश कोळी 6 चेंडू फेस केले. फक्त 3 धावांचं योगदान. निराशजनक कामगिरी राहिली. आतिशच्या माध्यमातून भरपूर अपेक्षा होत्या या खेळाडूकडून टीम तरगरला, परंतु हा खेळाडू लवकर बाद झालाय. 61 धावांचा पाठलाग करताना अजूनही 17 मध्ये 43 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. नंबर क्रमांक 5 आणि 5व्या क्रमांकावरती आहे त्या ठिकाणी स्मित पारगावकर. यंग टॅलेंट बॉलिंगमध्ये चांगले इम्पॅक्टाने टाकलं. आता इथे बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. धावांचा पाठलाग करू शकताय. भूतकाळ त्यांना विसरावा लागेल. मागच्या करता यंदाच्या अंगामध्ये 2 सामन्यामध्ये रॉयल उल्वे संघाने या टीमला पराभूत केलं, परंतु आज एक वेगळा कीर्तिमान प्रस्थापित करायचा टीम तरगरला. तर एका बाजूला सातत्य टिकवायचं आहे उल्वेला. स्कूप करायचा होता. इथे थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवताना बॉलच्या खाली आले होते, परंतु गती कमी असल्या कारणाने इथे मात्र बघा पुन्हा वेगळ्या घडामोडी घडल्या. ओव्हर थ्रो होतो. बॅकअप नाहीये. मगाशी सांगितलं प्रवीण दुगाडे सरांनी, जर का तुम्ही नेमबाजीमध्ये निष्णात असाल तर नक्कीच थ्रो करा. तुमचा निर्णय योग्य असेल. जर तुमच्यावरती तुमचा विश्वास नसेल तर थ्रो करताना थोडा विचार करा. आणि हा थ्रो आपण जर पाहिला ओव्हर थ्रो पाहायला मिळाला, त्याच्यामुळे 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. स्मिथ नॉन स्ट्रायकिंग एंडला गेले. धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 19. स्ट्रायकिंग एंडला राहुल मात्रे आले. या षटकामध्ये बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. चंदन मडवी पुढचा बॉल खोलात टाकला. यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढला अक्षरशः ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये बॉल चालला. सेकंडचा कॉल नकार दिलाय स्मिथने. अगदी योग्य निर्णय. कारण इथे जर का दुसरा रनचा प्रयत्न केला असता तर कदाचित आणखीन एक विकेट मिळाला असता. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश त्या ठिकाणी मिळालं असं टीम रॉयल उल्वेला. आणि कधी कधी असं म्हणतात रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणत्याही खेळाडूला आवडत नसतं किंवा अपेक्षित नसतं. आणि इथे मात्र योग्य निर्णय. माघार घेतली. नवीन बॉल ओ द विकेट. वेगात टाकलाय लेंथ बॉल. याही वेळेला बॉल्स बॅक ड्राईव्ह. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल चला व्ही सेप मध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑफला फक्त सिंगल. कमालीची गोलंदाजी चंदन मडवीने आतापर्यंत केली आहे. वाईट जे खरं फलंदाजाला अपेक्षित असते मोठ्या फटक्यांसाठी किंवा रूम क्रिएट करावी लागते, ती रूम मात्र क्रिएट करून दिलेली नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे चंदन मडवीने, सातत्याने वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये त्याने बॉल टाकले. शरीराला टार्गेट करत असताना वेगाचा त्याने वापर केला. पेस चांगला होता त्या गोलंदाजीमध्ये. त्यामुळे ही गोलंदाजी राहिली आतापर्यंत वैविध्यपूर्ण वर्सटाईल. चंदन मडवीच्या माध्यमातून दबाव पुन्हा एकदा तरगर टीमवरती. 40 धावांचा पाठलाग अजूनही करायचा. इथे वाईट बॉल. जास्त स्तुती केली कदाचित चंदनची, कारण चंदनने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली वाखाणण्याजोगी होती. त्याने 1.4 मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिल्या. पण यावेळेला वाईट बॉल त्याने टाकलाय. त्यामुळे 8 धावा आतापर्यंत हा गोलंदाज खर्च करतोय 1.4 बॉलमध्ये. 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 39ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. वाईड यॉर्कर टाकायचा आहे. लाईन खराब असल्या कारणाने वन्स अगेन वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवत असताना पंचांचा इशारा वाईड बॉलचा पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स खर्च करताना आपण पाहता त्या ठिकाणी चंदन मडवी या गोलंदाजाला धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 23. 38ची गरज आहे येणाऱ्या. खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी 14 चेंडूमध्ये 38 धावा. किमान 6 षटकार तरगर संघाला मारावे लागतील या धावांचा पाठलाग करताना.
14 बॉल 38. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटर खेळायचा आहे. एजंट टेकन गॉड बिहाइंड द विकेट. खेळाडू बाद बाई रोशन महेश दलवी मित्र त्याचे दिलदार ओमकेश गोंधळी सतीश म्हात्रे भाया नाईक जोडीदार भाया नाईक जोडीदार भाया नाईक जोडीदार रोशन डाकी महेश दलवी मित्र त्याचे दिलदार ओमकेश गोंधळी सतीश म्हात्रे भाया नाईक जोडीदार दोस्ती यारी हाई त्याची भारी राहतील पाठीशी सदा. त्या बात आहे ओमकेश गोंधळी ज्यांच्याबद्दल देखील आपण सध्याने चर्चा करतो. या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे. आणि एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी. चंदन मडवीचा वेगात आलेला त्या ठिकाणी लेन बॉल थोडा टॉस झाला. हलकीशी कडा घेत असताना विकेट किपरने चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. सूरज त्या ठिकाणी आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. धीरज ओळेकर नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. 13 बॉलमध्ये आता 38 धावा. 13 चेंडू 38. काही होऊ शकतं इथून. मात्र जर का गिअर बदलला आक्रमक झाले फलंदाज तर याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. चंदन मडवीने 3 विकेट काढले. शेवटचा बॉल याही वेळेला लेंथ बॉल वेगात टाकत असताना आणखीन एक डॉट. प्रचंड दबाव तरगर संघावरती क्रिएट केलं चंदन मडवीने. 2 षटकं फेकली. 4.5च्या कर्ज सरासरीने त्याने धावा खर्च केल्या 9 आणि त्याचबरोबर 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिले. आता समीकरण बनले 12 बॉल विजयासाठी 38 धावांचं समीकरण. समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची यादा समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची यादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. सातत्याने चर्चेमध्ये राहणारं नाव संजय शेठ ठाकूर. मी मगाशीच देखील म्हटलं होतं हे 15वं पर्व आहे. 1 2 3 4 वर्ष एखादे आयोजक चांगल्या पद्धतीचे आयोजन करू शकतात. पण तो गेले कित्येक वर्ष 15वं पर्व सातत्याने संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन वामन डोंगरीची आन बान शान म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 या स्पर्धेने मात्र खऱ्या तर 8 षटकांचे देखील सामने दिले. टेनिस क्रिकेट जगताला ग्रामीणमध्ये डे नाईट फॉर्मॅट पाहिला. डेच्या स्पर्धा पाहिल्या पण यंदा आपण आहोत नाईट फॉर्मॅटमध्ये. आणि आजच्या दिवसातला आजच्या रात्रीमधला क्षमा असावी आजच्या रात्रीमधला पहिला सामना आहे. त्या ठिकाणी तरगर आणि उलवे या 2 टीममध्ये 12 बॉल विजयासाठी आता 38 धावांचं समीकरण. 19.00 बॉलिंग मार्कमध्ये आता 4थ्या षटकासाठी गोलंदाज येताना आपण पाहत आहे उलवे संघाकडून अश्वित कारकर क्षमा असावी अश्वित कारकर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. बॉलिंग मार्कमध्ये समोर फलंदाज देखील सज्ज आहेत. स्मिथ कमी गतीचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा फटका अंगलट आलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक विकेट रॉयल उलवेला मिळतोय. वाजतई डंका संजय दादाच्या नावाचा 2000 लक्की नंबर आहे त्याच्या सगळ्या गाड्यांचा. मनाचा दिलदार हाय तो भोला स्वभाव हाय साधा मनाचा दिलदार हाय तो भोला स्वभाव हाय साधा. धन्यवाद. बघा सातत्याने आम्ही विनंती करू प्रत्येक टीमला थोडं स्पीडअप करा. वेळेचं बंधन आहे. प्रत्येक संघाला 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी डिलिव्हर करावी लागतील. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि बघा 3 मिनिटं बाकी आहेत. 5 चेंडू डिलिव्हर करायच्यात उलवेला. आता येणारे 11 बॉल विजयासाठी 38 धावांचं समीकरण. तू चल मै आया. सध्या ही परिस्थिती निर्माण झाली. टीम तरगरची धावांचा पाठलाग करताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय चंदनसाठी लो फुल टॉस ड्राईव्ह करत असताना कॉपी बुक स्टाईलने खेळले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह बॉल झाला लॉंग ऑफला. फक्त सिंगल या ठिकाणी मिळेल. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. 10 बॉल 37 म्हणजे 6 षटकार धीरज ओळेकर यांना मारावे लागतील. त्यांच्या बरोबरीने चंदन यांनाही मारावे लागतील. तेव्हाच्या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतोय आणि हा प्रयत्न करावा लागेल. आता टीम तरगरला राऊंड द विकेट व्हेरिएशन करत असताना बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईड बॉल. चला लगेच ट्रॅकवरती या. तुमच्याकडे 3 मिनिटाचा कालावधी होता. वेळ कमी आहे. आपण थोडी घाई करा. सातत्याने मात्र या गोष्टींची देखील सूचना आम्ही मैदानामध्ये देऊ. स्लॉग हिट केलाय. गुडघा टेकत बॉल उंच गेलाय. अंतर कापेल का? कापले अंतर. व्हॉट अ शॉट. धीरज ओळेकरचा फटका मध्ये 440 होल्डचा झटका षटकार.
क्या बात आहे. एकच नाव तुम्हाला सातत्याने घुमताना पाहायला मिळेल. संजय शेट्टाकर पुन्हा एकदा स्लॉग हिट गॅप मध्ये खेळलेत आणि बॉल चालला एका टप्प्यावरती. वन बाउन्स इन टू द फॅन्स. अजूनही सामना संपलेला नाहीये. धीरज ओवळेकर आक्रमण करत असताना हा चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. मी विनंती करेल मंगेश शेट यांना खरं तर या मंचावरती गुरुग्रामपंचायत खरं तर विंधनेचे उपसरपंच आणि विंधने ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे आयोजक मंगेश शेट गरत आपणास विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मॅच आता ऑन झालाय. सामना चालू केलाय. धीरज ओवळेकर आणि स्लॉग हिटचे पटके त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले, परंतु यावेळेला कमबॅक बॉलर्सचं पाहायला मिळालं. चेंडू आणि धावांमधलं अंतर आपण जर पाहिलं तर आता येणारे बॉल 7 विजयासाठी 26 धावा. हा बॉल देखील निर्णायक आहे. जर का इथे मोठा फटका आला तर प्रेशर कमी होईल. यावेळेला थोडासा आपण पाहिला बॅकअप दॅन बॉल टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 26 धावांचं समीकरण. आयोजन हा लय हाय भारी, आयोजन हा लय हाय भारी. जय हनुमान संघाचा, जय हनुमान संघाचा. चौदिशी झाला बोलबाला गोपाल शेठ नाईक धन्यवाद. चषकाचा. चला थोडी घाई करा. रॉयल उल्बे टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण 6 चेंडूमध्ये 26 धावा, किमान 4 षटकार एका ओव्हरमध्ये ठोकावे लागतील. अनेक रेकॉर्ड्स, अनेक विक्रम आपण पाहिले. मला आठवतं नेरे नाईट स्पर्धेचा तो सामना नागोडे विपक्ष केगाव पुणे 30 धावांचा पाठलाग करताना सलग 5 षटकार ठोकले होते. त्याचबरोबरने आपण पाहिला खरं तर किंजल ट्रॉफीमधला सामना असेल, करण मडवी त्या स्पर्धेमध्ये हिरो झाला. अशा अनेक रेकॉर्ड्स आहेत आणि इथे देखील रेकॉर्ड बनवावं लागेल. धावांचा पाठलाग करत असताना 6 मध्ये 26 बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला. संकेत समोर स्ट्रायकिंग एंडला आहे. त्या ठिकाणी चंदन समोर टाकला बॉल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं, प्रत्येक सामना हाय व्होल्टेज झाला. प्रत्येक सामना अटीतटीचा होताना पाहायला मिळाला. गोरसई संघाने काय सामने जिंकले. पहिला सामना लो स्कोर त्याने धावा वाचवल्या. बामण डोंगरी सोबत ते जिंकले आणि अशा अनेक लढती या स्पर्धेच्या आपण पाहिल्या ज्या खरं तर उत्कंठावर्धक झाल्या आणि ही देखील लढत तितकीच उत्कंठावर्धक होईल का याची चर्चा सुरू आहे. जर का षटकार आला तर मात्र या सामन्याचा आणखीन क्रेज वाढताना पाहायला मिळेल. याही वेळेला लॉफ करत असताना लॉंग ऑनला खेळले, सिंगल मिळाली आणि स्ट्रायकिंग एनला आता आले धीरज ओवळेकर, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार चौकार पाहिला. आता 4 मध्ये 25. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग हा नियम आहे. जर का सामना जिंकायचा असेल तर मात्र गोलंदाजाला एका दुसरा चमत्कार करावा लागेल, एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल आणि 4 षटकार ठोकावे लागतील. पायात टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय त्या ठिकाणी ऑन साईडला. मिड विकेटकडे खेळत असताना फक्त सिंगल. आता मात्र या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. यंदाचा हंगाम सलग 2 वेळा या करतर ओल्वे संघाने तरगर टीमला पराभूत केलं आणि पुन्हा एकदा सातत्य टिकवतो काय असं मत या ठिकाणी स्थिती निर्माण झाली. चांगली कामगिरी पाहायला मिळाली या इनिंगमध्ये रॉयल ओल्वे टीमच्या माध्यमातून. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा ऑन साईडला फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्यांच्या डोक्यावरून चाललाय. लेट पण थेट आपली गुणवत्ता दाखवतं मैदानामध्ये चंदन. हा षटकार